हेलो, ठीक है, तो वो भी बढ़ा देना. पप्पांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आज बापूंचा वाढदिवस, बापूंना काळीजभर शुभेच्छा देतो. पप्पांसोबत सातत्याने लढणारी माय आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे. आजचा दिवस खरं तर खूप सुंदर आहे. कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितांना, शब्दांना विनम्र अभिवादन करतो. आणि प्रसाद बापूंसोबत जी सावलीसारखी उभी आहे, बापासारखी उभी आहे, त्या मायलाही सलाम करतो आणि कवितेतून हे सगळं तुमच्या पुढ्यात सादर करतो. बापूंच्या मनामध्ये आशाताई खरे आणि सुभाष खरे सर यांनी मंचावर जायचं आहे. आता कृपया मध्ये बोलायचं नाही, कृपया माईक बंद करा तिथला. मी सांगेन तेव्हा चालू करूया आपण. बापूंच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे आहे ना तेच या कवितेतून सादर करतो. मी मायले बाप म्हणालो, मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. समजते ना तुले, समजते ना तुले मी काय म्हणालो. मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. जसे मातीचे कोंब आणि बियांचे कोंब, जसे मातीचे मोड आणि बियांचे मोड. माती वाढवते, माती वाढवते कसे ते पाय म्हणालो. फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो. मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. बापाले माय म्हणालो, बापाले माय म्हणालो. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक कविता वाचते. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले. कोणाची कविता? टीव्हीवर तुम्ही ऐकली. कविता कोणाची आहे राजू भैया? कविता ही नारायणदादा सुर्वेंची नाही आहे. कविता सगळं पाचपळ नावाच्या माझ्या गरीब मित्राची आहे. आणि त्या कवितेची चाल माझी आहे, चांगल्या चालीचा असल्याने. आहे ना चांगल्या चालीचा? गिरणा मोसमचं पाणी आहे. हे काही कांबळे सांगत नाही, जोशी सांगत नाही, मोऱ्यांना बोलावं लागतं. मग मूळ कविता जी आहे ती सगळं पाचपळांची, त्याची चाल माझी आहे, त्याचं संगीत माझं आहे, त्याचा आवाज माझा आहे. ती कविता तुमच्या पुढे ठेवतो. हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. आया बाया सांगता की मी होतो जवा तान्हा, दुष्काळाच्या चाली माई चाटला होता पान्हा. पिठामंदी पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. फण्या काटायचा येले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काट्याले बी तिचा मोजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. बाप लावे माईच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन. शिकून शानी शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. दारू पिऊन मायले रोज मार माझ्या
कापे माय लागे तिले धाप दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप थर थर कापे माय लागे तिले धाप कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माया तवा माही माया तवा माही माया तवा माही माया. कुसुमात गजाने एका ठिकाणी लिहून ठेवलं बापू राजू भैया की पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवालेले शब्दाने के मग छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम अक्षरांच्या वाहतुकीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. बापू सगळ्या आईच्या कविता सुरू असताना आया सगळ्या सुखवल्या आहेत आणि बाप सगळे रागाने बघतायत माझ्याकडे. ते पहा सगळे बाप रागाने बघतायत की आई गोठ्यातली गायन बाप कसाही काय बघतो बेटा कसा मालेगावातून बाहेर जातो तू, असं काहीतरी प्रतिक्रिया यायला लागली आहे. तसं नाही बापांनो, तुमच्यासाठी पण आहे की मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर. श्रीकांत भैया मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाहीये. प्रणव भैया तुझ्यासाठी ओळी. मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही आहे. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आवडलं तर टाळ्या वाजवा मध्ये मध्ये. आपण काय पुण्यात नाही, आपण मालेगावात आहोत. पुण्यात सांगावं लागतं सातत्याने टाळी वाजवा. आपण पुणेकर नाही आहोत, आपण मालेगावकर आहोत. बापासाठी ऐका ऐका दोस्तानो, अजय भैया ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माय हरीन काळीज पिका जपती फार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी. माय धन्याची हो राणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आणि घरामध्ये गमती गमतीने आई वडिलांचे भांडणं होतात का? होतात माय भांडणं अजून होतात. खूप काळीजभर शुभेच्छा. रोज भांडा. शहरामध्ये भांडणं होत नाही. शहरामध्ये करोनाच्या कालखंडामध्ये ताई असं इतकी गल्लत आणि गफलत झाली ना, नवरा आणि बायको एकत्र राहायला लागले आणि मग घटस्फोट झाले. घटस्फोट नाही कळलं ना, मराठी त्याला डिवोर्स म्हणतो आपण. भांडणं झाली पाहिजे. माझे वडील इथे फायर ऑफिसर होते मालेगावला. आम्ही 5 भावंड. आईच्या जवळून आम्ही जायला लागलो की बाप म्हणायचं बघ माझ्यासारखे दिसता, माझ्यासारखेच चालता, माझ्यासारखेच बोलता. आई बिचारी काहीच बोलायची नाही. खरं तर मी आईसारखा दिसतो, बापासारखा अजिबात दिसत नाही. वडील फायर ऑफिसर, आई 9वी नापास. सत्यजित आई 9वी नापास. आईचं नाव होतं यमुनाबाई. काय नाव? यमुनाबाईचं काट्ट आहे. आईचं नाव यमुनाबाई. पण माझा बाप कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू होता आजपर्यंत मला कळलं नाही. वडील बाहेरून आले आणि आई 9वी नापास. राजू भैया वडील बाहेरून आले, त्यांनी बुटं काढले. हा बबलू पण सोबत असायचा, माझा लहान भाऊ. वडिलांनी बुटं काढले की वडील जोरात ओरडायचे आईला. आईचं नाव काय? यमुनाबाई. काय ताई? यमुनाताई. आईला बाप कधीच यमुना म्हटला नाही. ते बाहेरून आले, बूट काढले की जोरात ओरडा, ए एम ए. अरे यार 9वी नापास बाई, एम ए करून टाकली बापाने. आम्हाला वाटायला लागलं आपल्याही एम एत आपल्याला BA BEd व्हायला पाहिजे. म्हणून भांडणं झाली पाहिजे घरामध्ये.
एकदा माय बापामध्ये पेंज अशी हो लागली, एकदा माय बापामध्ये पेंज अशी हो लागली, सांग कोणा वाणी पोर हाय कोणाची सावली, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, थोडा थोडा दोघावानी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. माझ्या बापांसकट, माझ्या भावंडांसकट खूप माझी लेकरं पण इथे जमली आहे, माझे विद्यार्थी जमलेत. मी सगळ्या लेकरांना असं माझ्या लेकींना विनंती करेल की बाळांनो, रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचून बघा, रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचून बघा. ती जर ओली झाली असेल ना, लक्षात ठेवा आपला बाप रडलाय, त्याला चार चौघामध्ये रडता येत नाही. आपल्या संस्कृतीने दमन करून टाकले, चार चौघात रडला तर काय बाईसारखं रडला म्हटलं जातं. अरे भावनांचे आंदोलन त्याच्यावर पण आदळत असतील, त्याच्याही स्वप्नांचं काहीतरी झालं असेल ना. जेवढा मोबाईल आपण जवळ घेतो ना, त्यापेक्षा वडिलांना जवळ घ्या, त्यांच्या केसातून हात फिरवा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, सगळा बांध मोकळा होऊ द्या. खूप वर्ष ते रडले नाही, तो सातत्याने लढण्याचं काम केलं या बापाने, या बापाने सातत्याने लढण्याचं काम केलंय. त्याला आधाराची गरज आहे. जीवनावती माय मन मायेच निराळ, जीवनावती माय मन मायेच निराळ, बाप लपवी तो डोळा जवा ये तुया वगाळ, बाप लपवी तो डोळा जवा ये तुया वगाळ, ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर, पुसून डोळ्यातलं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. मराठी भाषेमध्ये बोलता बोलता जर आपल्या भाषेत बोललो नाही तर गडबड होईल बापू. सगळ्यांना असं वाटेल मुंबईमध्ये गेला आणि बिघडला. मी आहे प्राण, तुमचाच प्राण आहे, बिघडलेलो नाही अजिबात. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, दैता दयाता माय दयन दयाता, याद माहेरनीयस, माहेरनीयस. गहू दयस बाजरी दयस, मराठीमध्ये याला असं म्हणतात, गहू दळते बाजरी दळते. राजूभाई यासाठी बोलतो की आपले आयराणी भाषेतील लोक फार लाजतात, मुंबईला गेले की मुंबईकर होतात म्हणतात, आमले माहीतच नाही ही आयराणी भाषा कशी राजते, विसरलो म्हणतात. गहू दयस बाजरी दयस, दयता दयाता माय दयन दयाता, याद माहेरनीयस, माहेरनीयस. गहू दयस बाजरी दयस, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर. येर मन घेर धीर गाव कोस कोस दूर, माय कोस कोस दूर. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस. माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती. आपल्याच नात्यांमध्ये काय एवढ्या गुढ्या पडल्यात माहित नाही. माझ्या कवितेमध्ये बापू असं लिहिलंय मी की जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या, नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. या सगळ्या गुढ्या कमी करण्यासाठी बापूंच्या वाढदिवसाला आपण जमलो आहे. नात्यांच्या सगळ्या गुढ्या कमी करूया, आपसातले अहंकार हेवे दावे बाजूला ठेवूया. माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती, काय काम न करू पण काम ये सरसवंती, काम ये सरसवंती. गहू दयस बाजरी दयस, मायान माती मान काय फरक तो ऱ्हास. दोघे जन्मना संगती सुखमान मिळे घास, सुखमान मिळे घास. खानदेशामधून आलेली ही कविता महाराष्ट्रभर बापू फिरते, पण ही कविता बैनाबाई चौधरींच्या नावाने फिरते. मी त्याला विरोध केला नाही.
कारण की आपल्या मोठ्या माईच्या नावानं कविता फिरते, आपला सन्मानच आहे. पण ही कविता बहिणाबाईची आणि माझी आहे. माझ्या आजीला प्रशांत कधीच म्हणता आलं नाही, प्रणव भैया. ती मला परेशान म्हणायची. बंधू पार शांत मना याद येस माय रोज, बंधू पार शांत मना याद येस माय रोज, त्यानं विमान होस माय, काम न हलक वज माय, काम न हलक वज. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस. समारोपाकडे जाऊया. या बात आहे. एक बात म्हणाला नाहीस. लोक असं म्हणतात की मराठीमध्ये फक्त आईवर लिहिलं गेलं, बापावर लिहिलं गेलं नाही. नाही, बापावर लिहिलं गेलंय दादा, कोणीतरी गोळा केलं पाहिजे. ते कोणी गोळा करत नाहीये. काय लिहिलं बापावर? बाप बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो, बाप बाभळीचा काटा ऊन पे, बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो, माय जीव सरपणा जळताना उजळतो, जळताना उजळतो. बाप वडाचं ग खोड तग धरून जगत, बाप वडाचं ग खोड तग धरून जगत, माय जीव सरपणा जळताना उजळतो, जळताना उजळतो. माय करती लाड बाप करी राग रुस, माय करती लाड बाप करी राग रुस, माय करती लाड बाप करी राग रुस. राती हाळूच उशाला धोतरानं डोळ पुस, बाहीन डोळ पुस. राती हाळूच उशाला धोतरान डोळ पुस, बाहीन डोळ पुस. बाप वाळू तल उन्ह कोंबनी वडुंग तरी, बाप वाळू तल उन्ह कोंबनी वडुंग तरी, बाप वाळू तल उन्ह कोंबनी वडुंग तरी, बाप वाळू तल उन्ह कोंबनी वडुंग तरी. आईचं उभं आयुष्य जे आहे ते कशा पद्धतीने कवीनं चितारलंय. देवानंद पवार नावाचा एक कवी मित्र मला भेटला, त्याच्या कवितेला मी चाल लावली. ही कविता मायेसाठी. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, ती करते ढोर काम तिचा गळतो या घाम, तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते. भैया म्हणून गेलो नाही मी गंगेला आंघोळ करायला, माझ्या घरातच गंगा यमुना आहे ना. तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र वाटते, तिच्या कपाळाचा कुकू अशोक चक्र वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. ताई, भारत गरीब वाटतो याचा अर्थ गरीब नाही आहे. तिचा चेहरा गरिबीचा नाही आहे, तिचा चेहरा श्रीमंतीचाच आहे, पण तो करुणामयी आहे, तो करुणामयी आहे, तो जवळ घेणारा आहे, तो माणसं जोडणारा आहे. म्हणून तिच्या कपाळाचा कुकू अशोक चक्र वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते. खूप आईवर लिहिलं गेलं, बापावर लिहिलं गेलंय, पण भैयाने मला आठवण करून दिली. म्हणाला ते मोसम पुलावरून जुनं बस स्टँड होतं, त्या जुन्या बस स्टँडची गाडी जी औरंगाबादला जायची, मी औरंगाबादला शिकायला गेलो.
तेव्हा सगळं कुटुंब त्या बस स्टँडमध्ये मोटर अड्ड्यावर यायचं. त्या मोटर अड्ड्यावर आले की सगळ्यांचे हात असे हालायचे, अजय भैया डोळे पालवायचे. आता मी खूप प्रवास करतो, रोज प्रवास करतो, कोणाचेच हात हालत नाही, डोळे अजिबात पालवत नाही. पोहोचला की मिस कॉल दे म्हणतात, फोनवर बोलू नको, जास्त तकलीफ पण घेऊ नको म्हणतात. तू पोहोचला आमच्या लक्षात येईल, फक्त मिस कॉल दे. नातेसंबंध आपल्याकडे कशी होत चालली आहे ना, काही कळत नाही. कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले, कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले, कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले, घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने, आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुने. नवे किती काय मागू हो, नवे किती काय मागू, दुःख जुने भेटलेले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. तुझा हालवणारा हात असा कसा स्तब्ध झाला, देह सांगाळा उरला श्वास श्वासानेच नेला. मेलो मेलो म्हणताना, मेलो मेलो म्हणताना रीते जगणे उरले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. सगळे माझे शेतकरी बाप इथे बसलेत. मी विनंती करेल की आता तरी वाटा पडणार नाही अशी काहीतरी शिकस्त करूया घरामध्ये आपण. खूप वाटे पडले, लाखोंचे मोर्चे आपल्या दारावर यायला लागले. त्याचं मूळ कारण वाटे पडल्यामुळे आहे. बाई फुपाटा, बाई फुपाटा, फुपाटा फुपाटा बाई ग, लई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग, लई फुपाटा 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 बाई ग. बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल, बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल. हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग, बाई फुपाटा 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 बाई ग. साऊंडला आमचे कुरेशी बंधू इथे बसलेत, ज्यांच्यासोबत मी बालपणी गोट्या गोट्या खेळलो, ज्यांच्यासोबत विट्टी दंड खेळलो, ज्यांच्यासोबत मारामाऱ्या केल्या, त्यांनी आज साऊंड चांगला लावलाय. त्याच लेकरांनी आज साऊंड चांगला लावलाय. फार जवळचं नातं आमचं. जसं मारामाऱ्या केला एकमेकाला, घट्ट आम्ही बिलोगलो, छातीशी घेतला एकमेकाला. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना, नग नग वाट मागू सुट्टी मधी घरी येना. यरमालीच्या हात चल्ली का शेंगोळ्या खायना. जपला आखरी लोक सणा सणानारा काटा ग, लई फुपाटा 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 बाई ग. किती पाडावे तू कडे, किती करावा रुसवा. माया राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. बाप दुष्काळी कोरडा हात हाती देना बेटा, लई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा. बापूंना पुन्हा काळीजभर शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. माईला खूप खूप सलाम, धन्यवाद. मजा आली, मजा आली, एकदम मजा आली.